माझ्या रोजच्या सफर अँड व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज कशाचा व्हिडिओ करू विचार येत आहे. चला आता कशाचा आज रोज मी कशाची रेसिपी ट्राय करते. तुम्ही मला कमेंट्स आणि छान छान लाईक करता, सबस्क्राईब करता, त्यावेळेस सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आज बघूया कसा रे आठवला. आज चला आज कशा तरी व्हिडिओ करूयास. हे बघा माझ्याकडची कढई खूप खराब आहे ना, काळी काळी झाली, नुसते ऑइल लागले. पण ते चला आता आपण करू याला साफ. हे बघा लिओचा किचन क्लीनर, त्यासोबत भेटले मला स्प्रे बॉटल. हा व्हिडिओ तर खूप व्हायरल होत आहे बाहेर. आज आपण हा ट्राय करून बघूया की कढई साफ होते का. चलो. ही पाण्याची याची बॉटल, त्याच्यामध्ये एक मार्किंग असते, त्याच्यामध्ये तेवढ्या मार्किंगला पाणी भरायचं. स्प्रे टाकायचा नाही, त्याच्यामध्ये टाकायचा हा लिओ किचन क्लीनरचा पावडर अख्खाचा अख्खा. बघा मी इथे बॉटलमध्ये कसं पूर्ण बॉटलमध्ये ते पॅकेट पूर्ण टाकायचं आहे. झालं टाकून आता त्याच्यामध्ये तो कॅप लावायचा छान टाईट. अख्खाचा कॅप, त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिले आहे, ते सगळे फॉलो करायचे. ते आपण पावडर टाकल्यानंतर त्याला करायचं शेक 5 to 10 मिनिट्स. छान शेक करायचं. बघा पिंक कलरचा झाला तो. आता आपण हा लिक्विड आपण आपल्या त्या कढईला वरती अप्लाय करूया. ही कढई आहे, त्याच्यामध्ये हा स्प्रे आपण अप्लाय करू. याचा व्हिडिओ मी यूट्यूबवरच बघितला. खूप जणं म्हणतात की याच्यात साफ होतात पा. खूप व्हायरल झाला हा लिओ किचन क्लीनर. पण बघूया आपली कढई साफ होते का तर याच्यामध्ये. मला तर वाटत नाही होईल का तर, पण आपण ट्राय करून बघूया. पूर्णपणे त्या कढईला मी पूर्ण स्प्रे करून घेतला आहे. काही वेळ ठेवायचं. मी 5 ते 10 मिनटं ठेवला आहे तो स्प्रे करून. पण आता बघू की होते का. आता त्याने खासते आहे पण ते काही निघत नाही. खासून तरी काय निघालं. मला वाटलंच होतं की हे निघणार नाहीच करून. हे बघा मी गॅसवर करते तर गॅस छान क्लीन नीट अँड क्लीन स्वच्छ झाली ती. म्हणजे ही गॅसवर किंवा गॅस ओट्याचं वरतीचे जे टाईल्स असतात ना त्याच्यावर वापरायचे. किचनच्या फ्रीज बाहेर फ्रीज पुसायचे असतात ते याच्याने छान क्लीन होते. हा स्प्रे लिओ किचन क्लीनर यासाठीच असतो. आपली कढईच साफ झालेली नाही. थँक्यू वॉचिंग. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल